दिवसेंदिवस भीती वाटायला लागली याची. मी काय करेल काय नेम द्यायचा. मी नाही थांबू शकत. मी जातोच. बाबा तुम्ही इथेच बसा. काय खुसूर पुसूर करताय? शाळेत आहात का? शेखर कॉफी घेणार आहेस ना? ए बिंडोक राजाध्यक्ष, चांगली केली अरे कॉफी. आणि काहीच नाहीये त्याच्यात दुसरं. कॉफी, थोडंसं दूध, थोडीशी साखर, विष नाही घातलंय. त्याहूनही जालीम उपाय आहेत माझ्याकडे आता. घे. नाही तर मला कॉफी देशील? नाही फेकून दे. बिंडोक तो बिंडोकच राहणार रे. खड्ड्यात गेलस. तुझ्याबरोबर संसार करून खड्ड्यातच गेलोय. वेळ नाहीये चर्चा करायला माझ्याकडे. रिकाम टेकडी नाही तुमच्यासारखी मी. काम आहे. काल मी रुपालीच्या मनातलं ऐकलं. ती आज अधोक्षजकडे जाणार आहे. मी तिच्या मागावर जाते. नाही आत्या, तुम्ही एकट्या नका जाऊ. मी येते तुमच्या बरोबर. मी सुद्धा येतो. एक मिनिट. आगारेकर, आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. मी ऑफिसला येत नाही. बाबा बाबा ऐका माझं. तुम्ही तुमच्या कामाला जा. हे काम आम्ही पूर्ण करतो. अगं पण बाबा तुम्ही नका काळजी करू. आम्ही करतो हे काम. बरं ठीक आहे. आगारेकर, मी येतो ऑफिसला. हां. पण तुम्ही दोघींनी काळजी घ्या. जराही धोका वाटला परत फिरा. मला फोन करा. हो बाबा. बरं, कोणत्याही क्षणी रुपाली निघेल. आपल्याला तिच्या मागावर जायचंय. बरं, अद्वैतचं काय? ते आज लवकर गेलेत ऑफिसला. बरं. आत्या, रुपालीबाई साहेब निघाल्या की त्यांच्या मागे आपण लगेच निघूया. हो. डाव माझ्या बाजूनी फिरला. मी फिरवला. आता सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार. देवी आई करत बसल्या. कसली डोंबलाची देवी आई. कुणी थांबवू शकत नाही आता मला. नाक का मला मदत करतोय ते कळायला हवं. मला वाटतं नाक का मदत करतोय हे सर्पलिपीच्या मजकुरातच असणार आहे. तिथेच कळेल मला.
दारातच होतास? तू आधी आतमध्ये ये. अधोक्षज आपल्याला सापडला असं समज. हे बघ ताई, मी हात जोडतो, पाया पडतो तुझ्या, पण मला हे सगळं नाही जमणार आहे. माझ्या जीवावर बेतलं असतं. मी सांगतो ताई, आहे नाग आहे, मी सांगतोय थांबशील का जरा? थांबशील का? शांत हो, घाबरू नकोस. मी सांगितलं ना, घाबरण्यासारखं काही नाहीये. असं कुठे आहे नाग? नाग कुठे आहे? कपाटात जाऊ नकोस, तू जाऊ नकोस. अगं कपाटात नाग आहे. काही होत नाहीये. अगं ताई कळतंय का? हे बघ ताई, आई माझं जाऊ नकोस तिकडे. हे बघ, तुला काय झालं ना, मी जबाबदार नाही, सांगून ठेवतो मी तुला. ताई आहे ना? आहे. चल काय मी नाही ना. चल नाही मी नाही ना. चल. मी नाही बघणार तिकडे. बघ बघ इकडे बघ. आहे का नाग? आहे का? बंद केलं होतंस की नाही कपाट? इथे होता. असा फडा काढून बसलेला इथे ह्या पेटीवरती होता. मी स्वतः बघितलं ताई. हो पण आता नाहीये ना? नाहीये ना? नको वापरूस पण ते. पण बरं झालं एका अर्थी तुला नाग दिसला ते. हे बघ बंटी, घाबरू नकोस, काही होणार नाही. घाबरू नकोस. अगं नागाला नाही घाबरायचं तर अजून कोणाला घाबरायचं ताई? नाग इथे होता. अरे असू देत, मी सांगते ना, ऐक ना माझं. काही करणार नाही तो. मी घाबरत नाहीये, तूही घाबरू नकोस. ऐक बंटी, तो नाग आहे ना, तो काय झालं तिकडे? काही नाही. हे बघ बंटी, मी काय सांगते ते ऐक. इकडे बघ. काय घाबरू नकोस. तो नाग काही करणार नाहीये तुला. तो नाग माझा मित्र आहे. रुपालीचा पाठलाग करण्याचा निर्णय अगदी योग्य होता. आत्या बोलता बोलता त्या अचानक थांबल्या. असं वाटलं की त्यांना संशय आलाय. ती दिवसेंदिवस बदलत चालली. तिचे सेन्सेस जास्त स्ट्रॉंग होत चालले. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली? रुपाली नागाला घाबरत नाही. ह्याचा अर्थ नाग तिला काही करत नाही. सामान्य माणसं नागाला घाबरतातच, पण ही घाबरत नाहीये नागाला. आणि मुळात तो नाग बंटी मामांच्या घरात कसा? नागाने दिवाडकर सरांना दंश केला. वारंवार तो नाग आपल्याला आपल्या घरात दिसलाय आणि आता बंटी मामांच्या घरात. हे सगळं नक्की काय सुरू आहे? आत्या, ही सर्पलिपी, सर्पाने वारंवार अद्वैत साहेबांवर हल्ला करणं, सर्पदंशाने दिवाडकर सर जाणं,
त्या नागाच्या फण्यावर असलेलं चिन्ह, पिंपळ पानावरचं चिन्ह, रुपालीबाई साहेब विरोचक असणं, त्यांनी नागाला न घाबरणं, हे या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? काही कळत नाहीये, पण आपल्याला जे माहित नाहीये ना ते अधोक्षजला माहितीये. अधोक्षजला पकडायला हवं. आत्या, म्हणजे आत्ता तर असं वाटतं की बंटी मामांना पकडून तरी काय होणार आहे. रुपाली बाईसाहेब असं नाही होऊ देणार. तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहेत. उद्या त्या संकटात सापडल्या ना तर त्या बंटी मामांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे नाही बघणार. मग त्याला आपण संकटातनं वाचवायचं. रुपालीच्या आजवरच्या सगळ्या गुन्ह्यांचा एकमेव साक्षीदार आहे अधोक्षज. त्याला माफीचा साक्षीदार करायचा. म्हणजे बंटी मामांना असं वाटलं पाहिजे की त्या नागापासून त्यांच्या जीवाला धोका आहे, रुपाली बाईसाहेबांपासून त्यांच्या जीवाला धोका आहे, तरच ते आपल्याला मदत करतील. ताई, हल्ली तुझ्यात खूपच ताकद आली आहे. एका झटक्यात तू कुलूप तोडलंस. थांब ताई. बंटी पेटी दे. देतो, फक्त माझी एक अट आहे. बंटी पेटी दे. हो ताई, देतो. फक्त काय, जर का या पेटीतनं म्हणजे पैसे वगैरे किंवा दागदागिने किंवा असं काही निघालं ना, त्याची वाटणी पण अर्धी अर्धी करून टाकायची. म्हणजे मला माझी पण मदत झाली तुला, त्यामुळे मग अर्ध मला. बंटी पेटी दे. ताई, तुला माझा जीवच घाला निघालेस का? नाही बंटी, तुझा कसा जीव घेईन? जीव की प्राणच माझा तू. हे कोण आहे? कोणाचं चित्र आहे? दिवाडकरांनी दिलेली डायरी. हे बंटी मराठीत लिहिलंय. म्हणजे ही नेत्रा आणि इंद्राणीने पेटी ठेवली असणार तिकडे आणि नाग मला तिथे घेऊन गेला. नागाने पेटी दाखवली. ज्या नाग मदत करतोय मला. हे चिन्ह हे चिन्ह नागाच्या फण्यावर आहे, मागच्या बाजूला.
हेच चिन्ह आहे. जे नागाचा आणि सर्पलिपीचा काही संबंध आहे का? तो नाग त्रिनयना देवीने पाठवलेला असं? नाही, पण त्रिनयना देवीने पाठवलेला असेल नाग तर तो मला मदत का करेल? हे सगळं त्रिनयना देवीशी संबंधित आहे, कारण त्रिनयना देवीच्या पेटीत हे पान होतं. पण या सगळ्यातून कसं कळलं की नेत्राचा मृत्यूयोग टळलाय? जरी थोर घनघोर होता दशानन, तरी सत्य हे राम जाणे विभीषण. जरी देवकीने प्रसवलाय काना, यशोदा करी माधवाचे संगोपन. हे राम, विभीषण, देवकी, यशोदा हे रामायण आणि महाभारतातले संदर्भ काय आहेत बंटी? अर्पून दोघास सन्मान सारा, समजून घ्यावा विधीचा पसारा. गतजन्मी विरोचक तुझा देव होता, अरे सर्पयोनी तुझा देह होता. विरोचक त्रेतायुगात अधमी राजा विरोचकची सत्ता असताना त्याचा अधमीपणा जेव्हा सीमा गाठू लागला, सत्तेसाठी त्याने आपल्याच विष्णुभक्त सुपुत्राचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी या शक्तीने देवीचे रूप घेऊन विरोचकाचा नायनाट केल्याची आख्यायिका आढळते. विरोचक हा उल्लेख ग्रंथात होता, त्रिनयना देवीच्या ग्रंथात. विरोचक हा राक्षस होता. तू विरोचक तुझा देव होता म्हणजे विरोचकाचा दास. सर्पयोनी म्हणजे साप, नाग. म्हणून नाग येत असेल का? विरोचक दास. असे पापकर्म गतजन्मी तुझेही, जीवे मारिले कैक निष्पाप तोही. तरी वेळ येता तुला ज्ञान आले, तुझे दंभ त्रिनयने चरणी गळाले. तू पाप केलीस, निष्पाप लोकांना जीव मारलंस, तरी वेळ आल्यावर तुला उपरती झाली आणि तू विरोचकाचा सेवक असून त्रिनयनेला शरण गेलास. कोण असेल विरोचकाचा सेवक? माहिती नाही मला. विरोचक राक्षस. धरे कास सत्याशी जैसे विभीषण, तुझ्यास्तव मिळाले त्रिनयनेस जीवन. म्हणून तुला वर दिलासे विलक्षण, मनुष्याचे तुझलं मिळाले नवजीवन. म्हणजे या सेवकाने त्रिनयना देवीला युद्धात मदत केली म्हणून त्याला वर दिला गेला, त्याला मनुष्य जन्म मिळाला, नवजीवन मिळालं. बंटी
बंटी विचार कर ना, कोण कोण असेल हा विरोचकाचा सेवक? हा कोण आहे?